मंगस धरण बिलाडी धरणाला खामगाव ग्रामस्थांचा विरोध। बांधकाम त्वरित न थांबल्यास मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा दिला इशारा। तुमचे धरण आमचे मरण, आधी पुनर्वसन मंगस धरण करण्याची ग्रामस्थांची मागणी। नंदुरबार तालुक्यातील बिलाडी धरणाला खामगाव ग्रामस्थांनी विरोध दर्शविलेला असून बांधकाम त्वरित थांबण्यात यावे या मागणीसाठी गावातील ग्रामस्थ बुधवारी गावात मोठ्या प्रमाणावर एकत्र जमा झाले होते। आधी पुनर्वसन करा, मंगस धरण बांधा अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आदिवासी विभागामार्फत पुनर्वसनाची मागणी करण्यात आली। धरणाचे काम न थांबल्यास मुंबईत मंत्रालयावर पायी धडक देण्यात येईल असा गंभीर इशारा ग्रामस्थांनी दिला। बुधवारी खामगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना निवेदन सादर केले। त्यात म्हटले, खामगाव गावाचा योग्य असा पुनर्वसनाचा निर्णय न घेताच आता धरणाच्या भूमिपूजनानंतर तब्बल 15 वर्षांनंतर धरणाची उंची थोड्या प्रमाणात कमी करून बांधकाम सुरू केले आहे। त्यामुळे धरणाचे काम पूर्ण झाल्यावर त्यात साठणाऱ्या पाण्याचा वेढा गावाच्या चारही बाजूने राहणार आहे। या थांबणाऱ्या पाण्यामुळे गावात नेहमीच साप, विंचू यासह वेगवेगळ्या जंगली प्राण्यांचा कायम गावात वावर राहणार असून हा पाणीसाठा नदीच्या पाण्याचा असल्याने डास मच्छराचा वावर वाढून गावात डेंग्यूचे रुग्ण वाढतील। तसेच गावालगत असणाऱ्या छोट्या मोठ्या संरक्षण भिंतीमुळे 4 महिने गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहण्यासाठी कोठेच जागा नसल्याने गावात कायम दलदल राहील। शिष्टमंडळात ग्रामपंचायत सदस्य राजेश भिल, बापू ठाकरे, भरत मोरे, विष्णू भिल, अजय भिल, दीपक भिल, संजय वळवी, संजय पाटील, अजित भिल, विनेश भिल, श्रीनाथ भिल, भास्कर पाटील, दाजू वसावे, रवींद्र मोरे, सुभाष मोरे, किसान भिल, रमेश पाडवी, सागर पाडवी, सनी पाटील यांचा समावेश होता। ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर असा परिणाम होतच राहील। हे कोणीच थांबू शकत नाही। या नेहमीच्या साथीच्या रोगामुळे धरणाच्या पाण्याजवळ मानवी वस्ती राहू शकत नाही। तरी हा आमच्या गावचा आरोग्याचा धोका धरणाजवळ बांधण्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या संरक्षण भिंतीमुळे थांबू शकत नाही। हे सूर्यप्रकाशा इतके सत्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे। ग्रामपंचायतीचे सदस्य राजेश वसावे काय म्हणाले ते पाहूया। विरचक शिवाराची जमीन खामगाव पुनर्वसनासाठी देण्यात आली होती आणि 15 हेक्टर जमीन ही शासन खरेदी करणार होतं। पण आता शासनाने ती जमीन नाही धरणाची उंची कमी करून धरणाची उंची 22 पॉईंट होती, 22 मीटर 5 पॉईंट होती। ती उंची 4.70 मीटर कमी करून 17 पॉईंटवर आणली आहे। तर गावाचे पुनर्वसन हे टाळत असल्यामुळे आम्हा गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे। तर कलेक्टर मॅडमांनी आणि शासनाने याची दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे। नाही खामगाव ते मुंबई पायी जाण्यात येणार आहे, इतकीच आमची विनंती आहे। काय प्रमुख मागणी काय आहे तुमची? प्रमुख मागणी गावाच्या पुनर्वसन। धरण काम जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत धरणाचं काम थांबवून देण्यात यावे ही विनंती गावकऱ्यांची आहे। नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार।